तर चला आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रेडीमेड ब्लाऊज म्हणजे स्टिच केलेला ब्लाऊज आहे हा, आणि ह्या ब्लाऊजचा गळा जरा तो खूप डीप झालेला आहे, मोठा झालेला आहे। त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा ब्लाऊज आपण मी स्टिच केलेला आहे, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। हा गळा खूप छान बसला होता, कस्टमरला एकदम फिटिंगमध्ये आणि छान फिनिशिंग आली होती। पण शक्यतो काही कारणामुळे त्यांना जे कोपरे आहेत ते दोन्ही साईडचे दोन कोपरे आहेत ते जरा त्यांना जास्त डीप वाटत आहेत, त्यासाठी त्यांनी आपल्याला गळा कमी करण्यासाठी दिला आहे। तर हा गळा कसा कमी करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचा फायनल लुक मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे बघू शकता ब्लाऊज व्यवस्थित मी पूर्ण हुक वगैरे पुढच्या साईडने लावून घेतलेले आहेत। तर आता या दोन्ही कोपऱ्यामध्ये आपल्याला किती माप येतं हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे। तुम्ही बघू शकता गळा कधी पण थोडासा ताणून घ्यायचा, म्हणजे थोडासा एकदम दोन्ही साईडला वेगवेगळा करायचा, जेणेकरून व्यवस्थित, कारण गळा जेव्हा पाठीवर बसतो तेव्हा एकदम डीपमध्ये बसतो। याची रुंदी आलेली आहे 10। तर तुम्ही बघू शकता इथे 12च्या रुंदीचा कॅनव्हास कट करून घेतलेला आहे। त्याला मी वरच्या साईडने याचा पानगळा जो असतो त्याचा थोडासा पॅटर्नची कटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला पंचकोनी आवडत असेल तर तुम्ही पंचकोनी घेऊ शकता, किंवा गोल पॅटर्नमध्ये पण घेऊ शकता, किंवा जर स्क्वेअर पॅटर्नमध्ये लावायचं असेल तर तसा पण लावू शकता। पण थोडीशी वेगळी डिझाईन करता यावी म्हणून मी पानगळा घेतलेला आहे। तिथे बघू शकता खालच्या साईडने मी अस्तर घेतलेला आहे, आणि त्याच ब्लाऊजचा थोडासा फॅब्रिक उरलेलं होतं, त्यासाठी तेच फॅब्रिक मी घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे फॅब्रिक नसेल राहिलं तर तुम्ही वेगळा त्याच्यामध्ये कलर दुसरा अटॅच होण्यासारखा असाल, कॉन्ट्रास्ट मॅचिंग असेल तर तो पण तुम्ही यूज करू शकता। तर जसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याप्रमाणेच मी अस्तर तर त्या मॅचिंगचं राहिलेलं नाही आहे, तर मी वेगळं अस्तर घेतलेलं आहे थोडंसं त्याला मॅच होईल असं। आणि जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवलं अगदी त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। फक्त वरच्या साईडने कॅनव्हास ठेवायचा आहे, मध्ये अस्तर ठेवायचं आहे, आणि त्याच्या खाली आपलं मेन फॅब्रिक जे ब्लाऊजचं आहे ते ठेवायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, जसं तुम्हाला दाखवलं अगदी त्याप्रमाणे वरच्या साईडने आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। आता आपली शिलाई करून झालेली आहे, त्याच्यावर जो आपला एक्स्ट्रा कपडा होता ना तो कपडा मी इथे कटिंग करून घेते, एकदम कट टू कट कटिंग करून घ्यायचा आहे। आता आपण याच्यात काय करायचं आहे, जो आपला राऊंड शेप होता ना दरवेळेसप्रमाणेच, जसं तुम्हाला दरवेळेस सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याप्रमाणे आपल्याला इथे पलटी करायचा आहे। जो हा राऊंड शेप आहे त्याच्याला ते आपल्याला पूर्ण खाची मारून घ्यायची आहे, म्हणजे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून फिनिशिंगमध्ये हा गळा पलटी होईल। इथे मी छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता हा कसा पलटी करते ते ह्या व्हिडिओमध्ये बघा, जसा तुम्हाला अगदी दाखवला आहे अगदी त्याप्रमाणेच आपल्याला गळा म्हणजे जो पॅच आहे तो पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं जे कॅनव्हास आहे ते आतमध्ये जातं आणि वरच्या साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक येतं खालच्या साईडने। आता इथे बघू शकता तुम्ही आपला पूर्ण असा जो मेन पॅच आहे छान असा तो इथे रेडी झालेला आहे। याला थोडंसं प्रेस करून घ्या, म्हणजे जेणेकरून एकदम सेट फॅब्रिक एकदम सेट होईल। तर आता आपल्याला पूर्ण साईडने दाबटीप देऊन आपल्याला पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये अजून छान वाटावं म्हणून मी रेडीमेड जी पायपिंग आहे ती पायपिंग लावलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दाखवलं अगदी त्याप्रमाणे। तुम्हाला जर लेस आवडत असेल तर तुम्ही लेस पण लावू शकता। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, जो आपण जिथे मार्क करून घेतलं होतं गळ्याचं माप, म्हणजे हे जे दोन कोपरे आहेत त्याच्यावर किती घ्यायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे। मी फक्त याच्यावर अर्धा इंच वर घेतलेला आहे। आता इथे जसं तुम्हाला अगदी दाखवलं त्याप्रमाणे मापानेच हे करायचं, व्यवस्थित असं माप घेऊन आणि तिथे मार्क करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून पॅच इकडे तिकडे सरकला जाऊ नये म्हणून। तिथे आपण बघू शकता तुम्ही इथे मी मार्क करून घेतलेला आहे चॉकने। आता छान असा आपल्या इथे गळा रेडी झालेला आहे। आता याच्यावर मी शिलाई देऊन घेते, फक्त वरच्या साईडने दाब शिलाई द्यायची, जेणेकरून कॅनव्हास फाटला वगैरे नाही पाहिजे। ते बघू शकतात तुम्ही किती छान असा आपला गळा छान असा रेडी झाला आहे। याच्यामध्ये वाटत नाही की आपण एक्स्ट्रा काही केलेलं आहे, गळाच रेडी केला आहे असंच याच्यामध्ये वाटतंय। तर इथे बघू शकता आपण इथे सेंटरला जे तुम्हाला दाखवले अगदी त्याप्रमाणे इथे पॅच किंवा काही बो वगैरे पण तुम्ही लावू शकता। आता माझ्याकडे सध्याला अवेलेबल नाही आहे म्हणून मी लावलेला नाही आहे, पण आपण कस्टमरला इथे पॅच डायमंडचा पॅच लावून देणार आहोत, किंवा बो वगैरे काही असेल कपड्याचा, त्याच कपडा जर एक्स्ट्रा असेल तर बो वगैरे पण तुम्ही लावू शकता। तर तुमच्याकडे पण असे कस्टमर येतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि असाचा कधी काही प्रॉब्लेम झाला तर ही ट्रिक नक्की यूज करा।